नमस्कार मित्रांनो, सध्या अनेक शासकीय स्पर्धा परीक्षांचे नोटिफिकेशन्स निघत आहेत. तयारीला लागा, निश्चितपणे आपण यशस्वी व्हाल. आपल्या यशामध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही चॅनलवरती नियमितपणे जनरल नॉलेज विषयक व्हिडिओ अपलोड करीत असतो. ते व्हिडिओ नियमितपणे शेवटपर्यंत बघा. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, समलैंगिक विवाहाला जनमताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. समलैंगिक विवाहाला जनमताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, आयर्लंड. समलैंगिक विवाहाला जनमताद्वारे मान्यता देणारा आयर्लंड हा पहिला देश आहे. प्रश्न दुसरा, सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मेघालय. सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य म्हणजे मेघालय होय. प्रश्न तिसरा, कोणत्या देशाने अंतराळात भाताचे पीक घेतले आहे आणि त्याला स्पेस राईस असे नाव दिले आहे? प्रश्न इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. कोणत्या देशाने अंतराळात भाताचे पीक घेतले आहे आणि त्याला स्पेस राईस असे नाव दिले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीन. चीन या देशाने अंतराळात भाताचे पीक घेतले आहे आणि त्याला स्पेस राईस असे नाव दिले आहे. प्रश्न चौथा, खान देशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खान देशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बहिणाबाई चौधरी. खान देशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. प्रश्न पाचवा, मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विष्णू शास्त्री चिपळूणकर. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी म्हटले. प्रश्न सहावा, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात? प्रश्न महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, शिवराई. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या तांब्याच्या नाण्याला शिवराई असे म्हणतात. प्रश्न सातवा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चंद्रपूर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना चंद्रपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न आठवा, आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, 16 सप्टेंबर. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न नववा, भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कुठे सुरू करण्यात आली? प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कुठे सुरू करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिशा. भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना ओडिशा राज्यात सुरू करण्यात आली. प्रश्न 10वा, महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश कोणता? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्कॉटलँड. महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश स्कॉटलँड हा होय. मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. तसेच या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा, हिमरू शालीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? प्रश्न लक्षात घ्या. हिमरू शालीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, छत्रपती संभाजीनगर.
हिमरूशालीसाठी खालीलपैकी छत्रपती संभाजीनगर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रश्न 12वा. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू कोण? प्रश्न महत्त्वाचा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू कोण? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुनील गावस्कर. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू सुनील गावस्कर आहेत. प्रश्न 13वा. जैन धर्मातील पहिले तीर्थकर कोण होते? मित्रांनो, हा प्रश्न नीट समजून घ्या. जैन धर्मातील पहिले तीर्थकर कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऋषभदेव. जैन धर्मातील पहिले तीर्थकर ऋषभदेव होते. प्रश्न 14वा. संविधान सभेतील कायदेविषयक सल्लागार कोण होते? प्रश्न महत्त्वाचा आहे, पुन्हा एकदा लक्षात घ्या. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी, बी एन राव. बी एन राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. प्रश्न 15वा. राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐकून घ्या मित्रांनो. राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, संसद. राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार संसदेला आहे. मित्रांनो, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रश्न 16वा. महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची रक्कम 10 लाखावरून किती रुपये करण्यात आली? पुन्हा प्रश्न लक्षात घ्या. महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची रक्कम 10 लाखावरून किती रुपये करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 25 लाख रुपये. महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची रक्कम 10 लाखावरून 25 लाख रुपये करण्यात आली. प्रश्न 17वा. महाराष्ट्रात दिव्यांगासाठी पहिली बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे? प्रश्न पुन्हा ऐका. महाराष्ट्रात दिव्यांगासाठी पहिली बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नागपूर. महाराष्ट्रात दिव्यांगासाठी पहिली बाग नागपूर शहरात उभारण्यात येत आहे. प्रश्न 18वा. महाराष्ट्र राज्यात मधाचे गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे? प्रश्न पुन्हा एकदा लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्यात मधाचे गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मांघर. महाराष्ट्र राज्यात मधाचे गाव म्हणून मांघर हे गाव प्रसिद्ध आहे. प्रश्न 19वा. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कुठे आहे? प्रश्न पुन्हा नीट लक्षात घ्या. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कुठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न 20वा. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? प्रश्न महत्त्वाचा आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, साने गुरुजी. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी आंदोलन केले होते. प्रश्न 21वा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच हे उद्गार कोणाचे आहेत? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच हे उद्गार कोणाचे आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच हे उद्गार लोकमान्य टिळक यांचे आहेत. प्रश्न 22वा. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? पुन्हा एकदा ऐकून घ्या हा प्रश्न. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, 1955. भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 या वर्षी मंजूर झाला. प्रश्न 23वा. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? प्रश्न पुन्हा एकदा लक्षात घ्या. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कायदेमंडळ. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कायदेमंडळाला म्हणजेच संसदेला आहेत. प्रश्न 24वा. निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? अतिशय सोपा प्रश्न आहे. निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निवडणूक आयोग। निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते। प्रश्न 25वा, लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो। लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी शरद पवार। लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र शरद पवार यांचे आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।